नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे आंबट चुक्याची भाजी। ही आंबट चुक्याची भाजी भातासोबत पोळीसोबत चुरून खायला खूप छान लागते। तर चला बनवूया। आंबट चुक्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोहरी, शेंगदाणे, मुगाची डाळ, लसूण पाकळ्या, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरच्या। तर मी ही चुक्याची भाजी व्यवस्थित निवडून घेतली। आता ही स्वच्छ धुवून घेतली आणि आता बारीक चिरून घेते। तर ही चुक्याची भाजी, आंबट चुक्याची भाजी भातासोबत, पोळीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। तर मी ही भाजी चिरून घेतली, आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। आता याच्यामध्ये मुगाची डाळ आणि शेंगदाणे टाकून स्वच्छ परत एकदा धुवून घेते। नंतर कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आणि कुकरच्या 2-3 शिट्या करून घ्यायच्या। याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं आणि मस्त 2-3 शिट्या करून घ्यायच्या। हिरवी मिरचीचा तर कुकर व्यवस्थित लावून घेते मी आणि गॅसवरती ठेवते। 3 शिट्या करून घेते। नंतर हिरवी मिरची, लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची। नंतर मुगाची डाळ शिजल्यानंतर मी त्याच कुकरमध्ये तडका मारून घेणार आहे। तर तडका मारण्यासाठी तेल, 1 पळी तेल घेतलं। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी, जिरं, लसूण टाकायचं आणि हिरवी मिरचीची पेस्ट जी बनवली होती ती टाकून घ्यायची आणि मस्त अशी पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची। 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटानंतर याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं। परत याला 2 मिनिटं परतून घ्यायचं। नंतर जी शिजवलेली आंबट चुक्याची भाजी होती ती टाकून घ्यायची आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची छानपैकी आणि मस्त भातासोबत, पोळीसोबत खूप छान लागते। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। बघा किती मस्त अशी उकळी आली आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे। तुम्हाला जर भाजी आवडली असेल तर लाईक करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।